पालकमंत्री रामदास कदम यांनी गोगावलेंचं समर्थन केलंय। गोगावलेंची भूमिका ही चुकीची नाही, आमचे आमदार जास्त आहेत आणि त्यामुळे सुनील तटकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे असं विधान रामदास कदम यांनी केलंय। जितेंद्र आव्हाडांनी बजेटवरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली आहे। निर्मला सीतारामन यांचे अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठीचे प्रयत्न हे यशस्वी झालेले दिसत नाहीयेत आणि आजही अर्थव्यवस्थेचे 3 तेरा वाजलेत असं विधान आव्हाडांनी केलंय। नवी दिल्लीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आप सरकारवर हल्लाबोल केला। केजरीवालांनी 11 वर्ष दिल्लीला बर्बाद केलं आणि आता जनतेला डबल इंजिन सरकार पाहिजे असं मोदींनी म्हटलंय। दिल्ली विधानसभेसाठी शिवसेनेच्या खासदारांकडून दारोदारी जाऊन भाजपचा प्रचार सुरू आहे, तर मतदारांच्या भेटीगाठी खासदार घेतात आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केलेल्या आवाहनानंतर भाजपचे मित्रपक्ष म्हणून शिवसेनेचे नेते दिल्लीमध्ये गृहसंकुल, प्रतिष्ठित नागरिक यांच्याबरोबर संपर्क साधणार आहेत। राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी चंद्रपूरमध्ये महाकालीचं दर्शन घेतलं। यावेळी मंदिर प्रशासनाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला आणि दर्शनानंतर मी स्वतःला भाग्यवान समजतो अशी भावना नितेश राणे यांनी व्यक्त केली। पुण्याच्या ससून रुग्णालयातील गियाबारीच्या 5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला। पुणे शहरामध्ये गेल्या या आजाराचे 149 संशयित रुग्ण आढळलेले, तर 3 संशयित रुग्णांचा मृत्यू झाला। डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांना पुष्पगुच्छ देण्यात आले। बजेटमध्ये पुणे मेट्रोसाठी 837 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यामुळे पुणे मेट्रोचा टप्पा 2 मधली कामं आता वेगानं पूर्ण होतील, तर टप्पा 2 मध्ये 2 नवीन मार्गिका आणि टप्पा 1 मधल्या 2 मार्गिकांच्या विस्ताराची सुद्धा कामं वेगानं होणार आहेत, त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे। रत्नागिरीमध्ये 40 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हर्णे बंदरातल्या जेट्टीच्या कामाला आता सुरुवात करण्यात आली आहे, त्यामुळे मच्छीमार बांधवांनी समाधान व्यक्त केलंय। महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डच्या माध्यमातून या जेट्टीचं काम होणार आहे। डोंबिवलीतल्या रुणवाल गार्डन ते डोंबिवली स्टेशन अशी बस सेवा सुरू करण्यात आली आहे। शिवसेना आमदार राजेश मोरेंनी बसचा प्रवास करत या बस सेवेची सुरुवात केली आहे आणि या बस सेवेमुळे नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। रायगडमधल्या म्हसळमध्ये डायलिसिसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे आणि या डायलिसिस सेंटरचं उद्घाटन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झालं। तसंच या डायलिसिस सेंटरमुळे डोंगराळ भागातल्या रुग्णांना सुद्धा सुविधा मिळणार आहे। जळगावमधल्या मुक्ताईनगर एसटी डेपोला 10 नवीन बसेस मिळाल्या, तर 10 नवीन बसेस मिळाल्यानं प्रवाशांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे। नवीन बसेस मिळाल्यानं प्रवाशांचा प्रवास आता सुखकर होणार आहे आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या नवीन बसेसचं लोकार्पण करण्यात आलं आहे। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन 2400 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे। 5 आणि 6 फेब्रुवारी दरम्यान हे काम हाती घेतलंय। या कालावधीमध्ये 30 तास पाणी पुरवठा बंद करणार आहे, त्यामुळे माहीम, वांद्रे, अंधेरी, कुर्ला, भांडूपमधील नागरिकांना याचा मोठा फटका बसेल। मुंबईमध्ये प्रवाशांचा प्रवास सुरळीत करण्यासाठी वाहतूक व्यवस्था विकसित करण्यावर भर दिला जातोय। त्यासाठी यूके सरकारच्या वाहतूक खात्यांतर्गत येणाऱ्या क्रॉस रेल इंटरनॅशनलशी सामंजस्य करार करण्यात आलाय, त्यामुळे मुंबई मेट्रो नेटवर्कला जागतिक स्तरावर पाठबळ मिळणार आहे। मुंबईमध्ये प्रदूषण वाढत चाललंय आणि तरी बांधकामांचा सपाटा सुरू आहे। मुंबईसह लगतचे खाडी किनारे प्रदूषित होत असताना बांधकामं वाढू लागली आहेत। अर्थसंकल्पामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी भरीव तरतूद नसल्यानं सरकारनं प्रदूषणाकडे दुर्लक्ष केल्याचं दिसतंय। वाशीममधल्या 12 परीक्षा केंद्रांवर एमपीएससीची परीक्षा घेण्यात येते। या 12 परीक्षा केंद्रावर 4100 विद्यार्थी परीक्षा देतात। परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 60 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे। राज्य शासनानं स्मार्ट मीटर रद्द करावेत अशी मागणी मीटर रीडर संघटनेनं केली आहे। मीटर रीडरला वयाच्या 60 वर्षापर्यंत रोजगार उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरू आहे। वसईमध्ये धावत्या एसटी बसचं चाक अचानक निखळून पडलं, मात्र वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। बस चालकानं प्रसंगावधान राखत बस नियंत्रित केली आणि मोठी दुर्घटना टळली। या दुर्घटनेचा सीसीटीव्ही चांगलाच व्हायरलही होतोय। शहापूरच्या बस आगारातल्या एसटी बसची दुरवस्था झाली आहे। एसटी महामंडळ या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे एसटी महामंडळाविरोधात प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे।
पुण्यामधल्या खेड इथं एसटीच्या अनेक फेऱ्या बंद करण्यात आल्या, तर खासगी बस वाहतुकीवर सरकारचे कुठलेही नियंत्रण नसल्यानं खासगी बसेसमध्ये लूट सुरू आहे. त्यामुळे एसटी अभावी नागरिकांचे हाल होत आहेत. नाशिकच्या येवल्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये दुष्काळाची चाहूल लागली आहे. पावसाळ्यामध्ये समाधानकारक पाऊस होऊनही विहिरींनी तळ गाठलाय आणि त्यामुळे टँकर सुरू करण्याची मागणी आता नागरिक करतात. शहापुरातल्या अंदाड गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत टाकीच्या बांधकामाचा एका बाजूचा स्लॅब कोसळला, त्यामुळे जलजीवन मिशनच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचं दिसून येत आहे. शासनाच्या योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय. मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खराब होत असताना जुनाट आणि नादुरुस्त असलेल्या इंजिन असलेली वाहनं ही विषारी धूर सोडत प्रदूषणाला कारणीभूत ठरतात. गेल्या वर्षभरामध्ये 61,441 गाड्यांनी मुंबईची हवा अशा प्रकारे बिघडवली आहे आणि या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. महापालिकेतल्या लिपिकाला 1.5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आला. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याची कबुली त्यानं दिली. या प्रकरणात लिपिकाला 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. नवी मुंबई पोलिसांनी 6 बांगलादेशी नागरिकांना अटक केली. यामध्ये 4 पुरुषांसह एका महिलेचा सहभाग आहे. या प्रकरणामध्ये नवी मुंबई पोलीस अधिक तपास करतात. मालेगावमध्ये बनावट जन्म दाखला घेऊन राहणाऱ्या 3 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. 3ही आरोपींना 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जन्म प्रमाणपत्रासाठी बनावट कागदपत्र तयार केल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यामध्ये बेशिस्त नागरिकांवर महापालिकेनं कारवाई केली. पुण्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांकडून 60 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आणि एका महिन्यात महापालिकेनं 60 लाखांपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून राज्यभरात कारवाई करण्यात येते. या कारवाईमध्ये 14.50 टन प्लास्टिक जप्त केले, तर 901 दुकानदारांवर कारवाई केली आहे आणि 13.43 टन सिंगल यूज प्लास्टिक जप्त केले. 26,36,000 रुपयांचा दंड त्यांच्याकडून वसूल करण्यात आला आहे. वेळ पाळा नाहीतर पगारामध्ये कपात होणार असा इशारा पुणे महापालिकेनं कर्मचारी अधिकाऱ्यांना दिला आहे. पुणे महापालिकेच्या विविध भागातील कर्मचारी अधिकारी कार्यालयामध्ये वेळेवर हजर राहत नसल्याच्या तक्रारी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या. सातारा जिल्ह्यातल्या पीक विमा योजनेसाठी 18,000 शेतकऱ्यांचे बोगस अर्ज रद्द करण्यात आले. कांदा लागवड न करताच या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रशासनाचे 5.5 कोटी रुपये वाचले, तर बोगस अर्ज करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. पुण्यामधल्या सणसवाडीमध्ये शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर ज्वारीचं पीक फुलवलं. मात्र ज्वारीच्या पिकावरती पक्षी खाद्यासाठी येतात आणि त्यामुळे या ज्वारीच्या पिकाचं पक्ष्यांपासून संरक्षण करण्यात येते. चंद्रपूरमध्ये धाबा इथे संत कोंडय्या महाराज यांच्या वार्षिक यात्रेला सुरुवात झाली आहे. अग्निकुंड प्रभावळ या यात्रेचं मुख्य आकर्षण असतं. तसंच या यात्रेमध्ये हजारो भाविक श्रद्धेपोटी अनवाणी पायानं निखारे तुडवतात. यवतमाळच्या कळंब इथल्या प्राचीन चिंतामणी मंदिरामध्ये श्री चिंतामणी जन्मोत्सव यात्रेला सुरुवात झाली आहे. मोठ्या संख्येनं भाविकांची मंदिरामध्ये गर्दी उसळली आहे. मिरवणूक, दहीहंडी आणि महाकाल्याच्या प्रसादानं या जन्मोत्सवाची सांगता होणार आहे. नाशिकच्या येवल्यातील कोटम गावात जगदंबा माता देवस्थान समितीला लाखोंचं दान मिळाले. जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये देवस्थानाला 3,31,000 दान मिळालं.